गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलसह तेलाच्या दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढलेले असतानाच शहर रिक्षा चालकांनी देखील प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव ठेवलाय. ठाणे शहरातील रिक्षा टॅक्सी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन प्रति किलोमीटर किमान ₹2 भाडेवाढीबाबत मागणी केली आहे. या संदर्भाचं पत्र प्रादेशिक परिवहन विभागाकडे दिलं जाणार आहे. ही मागणी मान्य झाल्यास सर्वसामान्य नागरिकांचा प्रवास महागण्याची शक्यता आहे. ठाणे शहरात वागळे इस्टेट, घोडबंदर भागात मोठ्या प्रमाणात लघुउद्योग आणि IT कंपन्या असल्यामुळे डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, कसारा या भागातील लाखो नोकरदार कामानिमित्ताने ठाणे शहरात येतात. तसंच ठाणे शहरातील विविध भागातून ठाणे रेल्वे स्थानक आणि परिसरात वाहतूक करणाऱ्यांचं प्रमाणही अधिक आहे. लोकसंख्येच्या तुलनेत ठाणे महापालिका परिवहन सेवेची वाहतूक व्यवस्था अपुरी असल्याने नागरिकांना शहर रिक्षानं स्थानक किंवा शहरातील इतर भागात जावं लागतं. गेल्या काही दिवसांपासून जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ झाली आहे. ठाण्यात CNG गॅस आधारित रिक्षा असल्या तरी दरवाढीच्या झळा रिक्षा चालकांना बसत आहेत. सध्या शाळेला सुट्टी असल्यानं अनेक जण गावी निघून गेलेत. पुरेसे प्रवासी मिळत नसल्यानं रिक्षा चालकांच्या उत्पन्नावरही परिणाम होतोय. या सर्व परिस्थितीचा विचार करून काही दिवसांपूर्वीच ठाणे शहर रिक्षा टॅक्सी समन्वय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर त्यांनी ठाणे प्रादेशिक परिवहन विभागासोबत चर्चा केली आहे. बुधवारी शहर रिक्षाच्या दरांमध्ये वाढ करण्याची मागणी परिवहन विभागाला पत्राद्वारे केली जाणार आहे. यामध्ये प्रति किलोमीटर ₹2ची दरवाढ करावी अशी मागणी आहे. प्रति किलोमीटर प्रवासी भाडे दरवाढ झाल्यास त्याचा परिणाम सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागण्याची शक्यता आहे. शहर रिक्षाचे प्रवासी भाडे प्रति किलो किमान ₹2 करावं अशी मागणी आम्ही प्रादेशिक परिवहन विभागाकडे केली असल्यामुळे महागाईमुळे हा निर्णय घेतला असल्याचं रिक्षा चालकांचं म्हणणं आहे.